यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्थानकावर एक महिला बस वाहकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। तिकीट तपासणी पथकाच्या कारवाईमुळे आणि एका शाळकरी मुलीला मारहाण केल्याच्या आरोपांमुळे तणावाखाली असलेल्या या महिलेने थेट झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला। मात्र वेळीच पोलीस आणि एका जागरूक ऑटो चालकाच्या मदतीने तिचा जीव वाचवण्यात यश आलं। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। यवतमाळच्या पुसद बसस्थानक परिसरात तणावपूर्ण वातावरण होतं, कारण एक महिला बसवाहक आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती। झाडावर चढून गळफास लावत असताना स्थानिक नागरिकांची ही बाब लक्षात आली। तत्काळ पोलिसांना कळवण्यात आलं। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या दरम्यान सलमान नावाच्या एका ऑटो चालकाने प्रसंगावधान राखत झाडावर चढून त्या महिलेला खाली आणले आणि तिचा जीव वाचविला। या महिलेचं नाव 40 वर्षीय सविता बाळकृष्ण ससाणे आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी या महिला वाहकाने एका शाळकरी मुलीला मारहाण केली होती। त्याचवेळी परिवहन महामंडळाच्या तिकीट तपासणी पथकाने तिच्यावर तिकिटांच्या हेराफेरीचा आरोप करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। या 2 घटनांमुळे आलेल्या तणावामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांनी आणि नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आज एका महिलेचा जीव वाचला आहे। सर आराम से सर हो जाता है, अभी हो जाता या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। कामाच्या तणावातून आणि आरोपांमुळे एखाद्या व्यक्तीला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागत असेल तर या परिस्थितीत त्यांना मानसिक आधार देणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। या घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे।